लाट होती त्या टायमाला पडले बादा सगळे. आणि आता लाट नाही काय नाही एवढे आले म्हणजे मराठ्यांच्या मताशिवाय ते सत्तेत बसू शकत नाही. माझ्या मराठ्यांनी त्यांना आमदार केलं, मंत्री केलं, सत्ता दिली. आता त्याच मराठ्यांच्या लेकरांना मोठं करायचं का नाही, हा आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा विषय. त्यामुळं ते आता चित्र लगेच आता आजपासून स्पष्ट व्हायला सुरू होणार. बऱ्याच दिवसाआधी घोषणा केली होती उपोषणाची, मात्र सरकारने अजून त्याची दखल घेतली नाही. किमान उपोषण बसायच्या आधी तुमच्याशी बोलणं झालं असतं तरी टळू शकलं असतं. आता तर बोलणं करायचं आहे का नाही ते त्यांचा विषय. पण आमचा विषय काय, त्यांनी जरी आम्ही लय दिवस झालं तुमच्या म्हणण्यानुसार घोषणा केली उपोषणाची, आमच्यासाठी हे महत्त्वाचं आहे, आम्हाला कोण शत्रू मानतंय, आमच्या अन्नात कोणचा सरकारचा मंत्री किंवा मुख्यमंत्री विष कालायला निघालाय, हे आम्हाला चित्र क्लिअर होणं गरजेचं आहे. जसं एखाद्या घटनेचा तपास करतो आपण आणि तपासांती लक्षात येतं मग की हा दोषी, तसं या उपोषणाच्या माध्यमातून आम्हाला आमचा खरा मारेकरी कोण, आमच्या लेकरांचा खरा वाटोळा करणारा कोण, कुणाच्या मनात माझ्या गोरगरीब जातीविषयी आकर्ष आहे, द्वेष आहे, द्वेषानं त्यांच्या विचारात विष पेरलेलं आहे, ते आम्हाला याच्यातून उघडं पाडायचं किंवा समाज उघड्या डोळ्यानं बघणार आहे की आपण जर यांना सत्ता दिली तर हे आपल्याला आरक्षण किंवा आपल्या ज्या 8-9 मागण्या त्या मान्य करतात का नाही. या उपोषणातून आम्हाला ते सिद्ध करायचं आहे. त्यांनी इथून मागच दखल घ्यावी का न घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी नाही घेतली तरी आम्हाला गरज नाही. आम्हाला फक्त एकच करायचं की जे आमच्या मतावर ते मोठे होते ते आमचे मोठं करायसाठी पुढे येतील का नाही. उद्देश क्लिअर सांगितला. 17-18 महिने झालं तुम्ही उपोषण करताय, समाज सुद्धा तुमच्यासोबत दिला नाही राहिला. काय वाटतंय 17-18 महिन्यामध्ये या लढ्यामध्ये तुमच्या हाती लागलं? हाती तर लागलंय, नाही असं नाही म्हणता येणार. काल परवाचंच उदाहरण आहे, EWचे काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, मला वाटतं तो सुद्धा काल परवाच मार्गी निघाला आहे. एक सांगतो, ज्यावेळेस आपण कुणबी, ACBC आणि AWS यांच्यासाठी 6 महिन्याची मुदत वाढवून घेतली होती, त्यामध्ये मराठ्यांपेक्षा जास्त OBCचे लेकरं लागले होते, जातीवादी नाहीत आले. दुसरं, मुलींना मोफत शिक्षण मिळालं, त्याची अंमलबजावणी नाही केली वाटतं, आता कळालं आता करतील या उपोषणात असं वाटतंय. ACBCचं आरक्षण आम्हाला मान्य नाही, ते टिकणार नाही, पण तेही विद्यार्थ्यांना मिळालंय. आणि 57 लाख नोंदी म्हणजे 2-2.5 करोड मराठी आत्तापर्यंत आरक्षणात गेले. आत्तापर्यंत हे कधीच होणार नव्हतं, कधीच हे कधीच होणार नव्हतं. एका गावात 2 तरी पोरं आता सध्या लागायला लागले. आत्ताची पोझिशन, कोणी MBBSला, BHMSला, कोणी इंजिनिअरिंगला लागतंय, कोणी पोलीसमध्ये चाललंय, कोणी आरोग्य विभागात चाललंय, कोणी कृषी विभागात चाललंय. वेगळ्या वेगळ्या नोकऱ्याला आमचे पोरं गावातून एक तरी सध्या लागायला लागले. आणखीन 5 वर्षांनं हे प्रचंड याचं मोठं रूप दिसणार की पोरं मोठे झालेले, श्रीमंत झालेले, आपलं घरानं उचललेलं हे 4-5 वर्षाच्या नंतर हे आणखीन उघडं पडणार आहे. म्हणजे जास्त याला काय म्हणू त्याला, त्याला जास्त ही होईल. सध्या सुरू आहे, कारण काय म्हणतात ना, तो खाल्लं की रूप येत नाही, तसं थोडं टप्प्याटप्प्यानं ते येत राहणार आहे. त्यामुळे फायदे झाले नाही असं नाही म्हणता येणार, कारण शिंदे साहेबांनी खरं आहे ते बाहेर आणलं, लोकांनी दाबून ठेवलं होतं, त्यांनी बाहेर आणलं, पण त्यांनी काय असं कसं दिलं नाही, आम्हाला घेऊन जावं लागलं. त्यांनी काय मागितलं लगेच दिलं असंही नाही, पण केलं जे नाही त्याला केलंच म्हणलं पाहिजे. म्हणून आता मिळालंय, आता ही लढाई राहिलेलं मिळवण्यासाठी आमचं हैदराबादचे गॅजेट राहिलेत, सगळ्या सोयीची अंमलबजावणी राहिली, ती मात्र तातडीने करावी. त्यासाठी हे उपोषण आहे आणि आम्हाला लक्षात येऊन जाईल आमचा मारेकरी कोण. वडेट्टीवार आत्ता असं म्हणाले की आता जरांगे यांच्या आंदोलनाला धार राहील नाही, वारंवार आंदोलन अर्धवट सोडणे चुकीचे आहे, पण कोर्टात पूर्वीप्रमाणे आरक्षण निर्णय झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, OBC समाज हे सहन करणार नाही, 50,000 जागा OBCच्या हक्काच्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्याला अंतरवालीत येतो म्हणा माणसं बघायला, धार आहे का नाही, इथं ये नुसती नजर फिरा, नाही तर फिरा रे कॅमेरे बाई, 10,000 अंतरवालीत काय
निवडणुकीच्या टायमाला लागत आहेत मराठी प्रचाराला, पळ हे कर ते कर. आमच्या लेकरांचा आयुष्याचा विषय आला की यांनी सुरू केलंच. पहिल्यासारखं राहिलं नाही. नंतर तो पहिले दिवस बघ म्हणा, पहिल्या दिवशी एवढे लोक असतात, एवढे लोक आहेत. आजच आमच्या मराठ्यांच्या नादी नाही कोणी लागू शकत. असा जर मराठ्यांचा अपमान केला तर मराठी लाखात पुन्हा उसळत आहेत. हे कधीच आमच्या बऱ्यावर नाही. हे माझ्या मराठीची अशी टिंगल करते, एकत्र येत नाही, आता मागं कोणी राहिलं नाही म्हणून मग हे मराठी टाकते. आता तर जास्त येणार मराठ्या. आम्हाला खुन्नस देतात हे लोक, आम्हाला खुन्नस देतात, अपमानास्पद बोलतात. मग आमचे लोक धडाधड कामं सोडून देतात आणि त्यांना दण येते. बघ तुला उत्तर मराठी 1-2 दिवसाच्या आत देणार, तुला मराठी दिसणार अंतरवाली, तुला उत्तर मिळणार. ते म्हणाले की तुमचं वारंवार अर्धवट आंदोलन सोडणं चुकीचं असतं. तुला काय करायचं तू बस ना. मग मी अर्धवट सोडत तो कसं जाऊ तिथून पुढे उपोषणाला का जमत का मुळ्यात झालाय तुला. तू बस. हे असले विरोधी पक्ष लागत आहेत बघा राज्याला अपेक्षा पाहायची. यांनी जनतेच्या आक्रोशातून बोलायला पाहिजे, संतोष भैयाच्या खुनाकडून बोललं पाहिजे, गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाकडून बोललं पाहिजे. यांचं झालं की हे लगेच हातापुशी देत. यांना लोकसभेला मराठीच लोक पाहिजेत, आमदारकीला मराठीचे लोक पाहिजेत. हे असले बेउपकारी येते म्हणून यांचा साप होते. हे मुळाजाळाशी जे संपायला लागलेत ना, ते काँग्रेस संपायला हे असले हे असले येते म्हणून यांचे पक्ष संपायला लागले. आणि मूळ किडी हे असल्या किडी आहेत ना, ह्या बाहेर निघल्या पाहिजेत, तेव्हा यांचे पक्ष वाढते. हे फक्त कामापुरते मराठ्याजवळ होते, काम झालं की ढकलून दिले. हे पुऱ्या पक्षांचे त्या काँग्रेस पक्षाचं तिथं वाटोळ करायला खरे असले जबाबदारी 4-2 जण. त्यांच्यात बाकी सगळे काही चांगले आहेत, कामं करतात, आपटो घेतात. पण हे असल्या नाशक्यांमुळं पक्ष मूड होतं त्यांचं, जे मराठ्यांचा द्वेष करतात. हे मराठ्यांनी द्वेषाने बरबाटलेले हे लोक हे आता मराठ्यांपुढं मला या उपोषणातून उघड्या पाडायचे, सत्तेतले बी आणि विरोधातले. ह्या उपोषणाचा ध्येयच हे आता. म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांचं सामाजिक आंदोलन आहे, समाजाला न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आणि सरकार सुद्धा सकारात्मक. चांगली गोष्ट आहे ना, देऊन टाका म्हणा. कपा पोतं घेऊन येतो, गॅजेट ते देऊन टाका सगळे आणि पोत्यात भरून आणतो सगळं आरक्षण आणून ठेवून द्या. चांगली गोष्ट आहे, कौतुक करतो आम्ही त्यांचं, आडं बोलत नाही. जर आता सरकारमधल्या मंत्र्यांचं म्हणणं असेल, बावनकुळे साहेबांचं की आम्ही सकारात्मक येत करतो मागण्या, चांगली गोष्ट आहे, बसलोच आम्ही त्यासाठी. ह्या मराठ्यांनी जसं तुम्हाला मागं डोक्यावर घेतलं तसं डोक्यावर घेऊन नाचते म्हणा बावनकुळे साहेब, लक्षात ठेवा. मागं मराठी डोक्यावर घेऊन नाचलेले ती विसरायचं नाही. असं म्हणाले फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला दिलं, आरक्षण दिलं, योजना दिल्या. मग हे राहिलं देऊन टाका ना. कोणची योजना तर तिथे ECBC दिलं तर त्याच्यात आता पोरं बाहेर काढले सगळे. ECBCच्या पोरांकडं ऑप्शनच नाही आहे शिष्यवृत्तीसाठीचा, त्या स्कॉलरशिपसाठीचा. आता कॉलेज 100% फीस मागायला. कशाला दिलं 10% आरक्षण? नेमकं दिलं कशा? जर आता कॉलेज पहिलं सत्र परीक्षेचं संपलं, दुसरं सुरू होतं, कॉलेज पोरांना फीस मागायला लागले 100%, ते दिलं कशा? आमचं EWS का घातलं? आमचं EWS आम्हाला पुन्हा माघारी पाहिजे. आम्हाला आमचं EWS पुन्हा माघारी पाहिजे. आमच्या आहेत त्या मागण्या मुख्यमंत्री साहेबांनी पडलेतच आता बावनकुळे साहेब मध्ये, तर आमच्या मागण्या तातडीनं सगळे अंमलबजावणी करा. मागं जसे मराठी डोक्याला घेऊन नाचले तसे पुढेही नसते. पाटील, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी जे तुम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळेस फडणवीसांवर बरेच घसरले होते. आता ते मुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाल्यामुळे तुमचे मतं त्यांच्याबद्दलची बदलली आहेत का? नाही, तुम्ही सौम्यता आलेली आहे का? तुम्ही प्रचंड आक्रमक दिसले होते, हे महाराष्ट्राने बघितलं होतं. आणि मग आता नाही काय तुम्हाला वाटतं पहिल्या दिवशी गोट्या आणा. आता मग आता ते आता सुरू होईल ना टप्प्याटप्प्यात पुढे, मग दम नाही होईल ना सुरू. आता म्हणजे मत त्यांच्याबद्दलचं मत बदलले का ते तुम्ही सुरुवात? नाही, मी काय म्हणतोय बाबा, आता पहिले ते ढकल होती, मुख्यमंत्र्यावर ढकलाय ते शिंदे साहेब की मी आडीत नाही, महागाईचा संबंध नाही, फडणवीस साहेब असं म्हणायचे. मग आता आम्ही काय सुरू केलं? आता कोण आहे मुख्यमंत्री? तुम्ही
सत्तावर तुमची आणि खालून तुमचीच आहे. कुंकडून बी कुंकून खालून धरलं तरी तुमचंच आहे, वरून धरलं तरी तुमचंच आहे. त्याला काही अडचण नाही आता. मग आता आम्हाला फक्त या उपोषणातून बघायचं आहे. मराठ्यांविषयी ती त्यावेळी ढकलाढकली होती, आता तुमच्या हातात. तुमच्या मनात मराठ्यांविषयी राग द्वेष आहे का नाही? तुमच्या मनात आमच्या लेकरांच्या अन्नात विष घालायचं जे तुमचं विचार आहेत, आम्हाला जे वाटते ते आहेत का नाही त्याच्यात उघडे पाडणार आहे. म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवलाय. आमचा द्या, मागण्या सगळ्या मान्य करा, हरकत नाही. तुम्ही नाही दिल्या तर मराठासमोर क्लिअर चित्र होणार आहे. आणि मग 25च्या नंतर ज्यावेळेस उपोषणातही संपल तेव्हा तर काहीच बोलणार नाही. हे उपोषण पुरं होऊस तर. पण याच्यानंतर मग लागला आपलं त्यांचा सांग. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आंदोलनाच्या काळामध्ये तुमच्या नेहमी संपर्कात असायचे. त्यांच्यावर तुमचा विश्वास पण होता की ते देतील असं तुम्ही सातत्यानं बोलायचे. आता मग त्याला आता ते संपर्कात आहेत का? ते काही देणार असं म्हणतात काय? आता कुठं ते मुख्यमंत्री, आता कुठं ते आणि मुख्यमंत्री आहेत ना. हा पण त्यावेळेस काय म्हणायचे, त्यांना करू दिलं जात नसायचं. आता काय प्रॉब्लेम आहे? आता सगळं तुमच्याकडेच आहे ना. ते होते तर त्यांनी काही दिलं, आता राहिलं तुम्ही द्या. जाऊ द्या ना, भांडण खेळण्यापेक्षा. शिंदे साहेब लय चांगले, फडणवीस साहेब लय वाईट, किंवा फडणवीस साहेब लय चांगले, शिंदे साहेब लय वाईट हे म्हणण्यापेक्षा त्यांनी काही दिलंय तुम्ही काही द्या. बघू द्या ना आम्हाला कोण कोण काय काय देते, आमच्या लक्षात येणार होतं त्याच्यात. पहिल्याच दिवशी विचारतो की या उपोषणाचा शेवट कसा असेल? तुम्ही ते आता वडेट्टीवार म्हणले अर्धवट सोडून जातात वगैरे वगैरे, त्यांच्या म्हणण्यावर करायला लागलो आंदोलन. प्रश्न त्यांच्या मनात नाही. माझा एक प्रश्न आहे की या उपोषणाचा शेवट काय असेल असा एक प्रश्न साहजिकच माणसाला पडलाय. त्याला नाही कळायचं, त्याला नाही कळायचं अर्धवट म्हणजे काय असतं. त्याला नाही कळणार. लोकांच्या गरिबांच्या भावना काय असतात, आंदोलन काय असतं, उपोषण काय असतं, कोणत्या टप्प्यावरती थांबायचं, कोणत्या नाही थांबायचं. यांना रांगोळी करून घ्यायची सवय लागलेली. आम्ही चाणक्य बुद्धीनं चाललेले आहेत. कोणत्या टायमाला काय करायचं, कोणत्या टायमाला उठाव घ्यायचा, कोणत्या टायमाला समाजाच्या पदरात काय पाडून द्यायचं, समाजाला काय काय मिळून द्यायचं. आम्ही अर्ध्यात थांबू नाही तर चौथ्यात थांबू. समाजाच्या पदरात कसं पाडून द्यायचं ही माझा उद्देश असतो. मी माझ्या बुद्धीनं माझ्या हुशारीनं चाललो म्हणूनच कधीच न 75 वर्षात मिळणारं आरक्षण या गोरगरीब मराठ्याच्या पदरात टाकलेला मी. त्याच्या म्हणण्यावर समजून मला कसं झालं. मी आता ही उपोषण कसं होणार हे सगळ्यांना दिसणार. तुम्ही उपोषणाला बसलात, तुमच्या उपोषणाला पाठिंबा नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून मिळत असतो. ते आता महाराष्ट्रभरातले जे तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार आहे? त्यांनी इथे यावं किंवा त्यांच्या तिथे आंदोलन करावं की काय? सगळ्यांनी एका जागेवर इथं अंतरावलीच करायचं आहे. राज्यात कुठेही करायचं नाही. पण काही गावं ऐकणार नाहीत. आम्हाला निरोप यायलेत ना रात्री, ते म्हणतात आता आम्ही आमच्या गावात बी करतो. आता काय डोकं लावून. पाटील साहेब, तुम्ही उपोषण संपल्यानंतर एकेकाची बघू म्हणताय, पण उपोषण चालणार किती दिवस आहे, काय ठरवलं तुम्ही? सांगणार तर यावेळेस काहीच नाही. पण तुमच्या समक्ष सगळं दिसणार आहे किती कठोर होत. तुमच्या समोर कठोर किती होत आहे हे तुमच्या समोर दाखवणार आहे. काय वेगळे पण असं कठोर शब्द प्रत्येक वेळेस तुम्हाला आता यावेळेस नाही सांगणार. तुम्हाला स्वतः दिसणार. होऊन जाऊ द्या आता काय व्हायचं. मराठी पण आता पक्के झालेले त्यावेळेस मिळवायचं. चल धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला उपोषणाला. वन टू वन सगळ्यांचं वन टू वन करायचं. थांबा ना, आम्हाला करू दे ना. जायचं जालन्याला तिथे आहे युनिट ऑलरेडी. सगळ्यात सरकार पाटील कुठे
माणसं आले तुमचे अरे ते जालन्यात. जालन्यात आहेत ते. कोणी सांगितलं काय पण काय करायचं एवढं नसतं. किती मिनिटे 4 मिनिटे 4 मिनिटं टायमर लावू ना 4 मिनिटाच्या वर किती वेळ करायचा 4 मिनिटं बसा सगळेजण बसा सगळेजण निवांत बसा बसा खाली बसा एक मिनिट स्टॉप वॉच लावतोय 3 मिनिटं आपण पाहतोय थेट आंतरवली सराटीतून लाईव्ह दृश्य संघर्षोदय मनोजदादा जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसलेले आहेत. जरांगे पाटील यांचं आंतरवली सराटीतलं हे 8वं कठोर आमरण उपोषण असणार आहे आणि आज सामूहिक आमरण उपोषण असणार आहे. या सामूहिक आमरण उपोषणाला बरेच जण म्हणाले होते गर्दी किती आहे दाखवा. मी तुम्हाला दाखवतो. आज संपूर्ण मंडप आज पहिल्याच दिवशी या ठिकाणी भरलेला आहे आणि पहिल्याच दिवशी असा मंडप कधी त्या ठिकाणी आपल्याला भरलेला आढळत नाही, परंतु आज पहिल्यांदाच आरक्षणाच्या पहिल्याच दिवशी या ठिकाणी संपूर्ण मंडप गच्च भरलेला आहे.
बसलेले आहेत आणि बाकीला इकडे आले नाही
नाही कुणाच्या बापाचं